जालन्यात भाजपच्या माजी नगरसेवकानं गोंधळ घातला असून तिकीट मिळवण्यासाठी भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्या पाया पडून विनवणी केली आहे। संगीता पाचगे असं माजी नगरसेविकेचं नाव आहे, तर भाजपनं 65 पैकी 64 जागांवर उमेदवार उभे केले। मात्र माजी नगरसेविका संगीता पाचगे यांना उमेदवारी दिली नाहीये, त्यामुळे संगीता पाचगे यांनी गोंधळ घालत गोरंट्याल यांच्या पाया पडून विनवणी केलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नितेश महाजन। नितेश, भाजपच्या नगरसेविकेनं गोंधळ घातलेला आहे, तर गोरंट्यालांच्या पाया पडलाय। नक्कीच आपण या वेळेला जर बघितलं तर युती होणार होती अशा प्रकारची शक्यता होती। मात्र शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची संख्याच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की जागा वाटपावरून किंवा जागा मिळवण्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच झाली आणि असाच काहीसा प्रकार संगीता पाचगे यांच्या बाबतीत झालेला आहे। संगीता पाचगे या अगोदर या भाजपच्या नगरसेविका होत्या, मात्र आता कैलास गोरंट्याल हे अगोदर काँग्रेसचे आमदार होते। काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 23 आमदार त्यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजप आलेले आहे आणि त्यामुळे या 23 आमदार नगरसेवकांना उमेदवारी देण्याबाबत मोठी एक स्पर्धा जी आहे ती जालन्यामध्ये पाहायला मिळाली आणि त्यामध्येच संगीता पाचगे यांची उमेदवारी जी आहे ती कापली गेलेली आहे आणि त्यामुळं संगीता पाचगे जे आहेत त्या उमेदवारी मिळवण्यासाठी आणि एबी फॉर्म मिळवण्यासाठी कैलास गोरंट्याल यांच्या पाया पडताना आपल्याला दिसत आहे आणि यामध्ये त्यांनी काही प्रमाणात गोंधळ देखील घातलेला आहे। मात्र कैलास गोरंट्याल जे आहे तर त्यांना उमेदवारी देऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांची विनवणी करताना आणि एबी फॉर्म मिळवण्यासाठी ते त्यांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि या मध्यस्थीनंतर किंवा या विनंतीनंतरही त्यांचं कोणी ऐकू शकले नाही अशा प्रकारची स्थिती जी आहे ती जालन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे। निश्चित धन्यवाद नितेश, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेतले।